हेलो मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जमीर सर या यूट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळतील दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाचे। चला तर मग सुरू करूया आजचा करंट अफेअर्स क्विज। आपला प्रश्न आहे की डीआरडीओ आणि कोणी ओडिशामधून सॅमचे 4 यशस्वी चाचण्या घेतल्या? आपले पर्याय आहेत अ. भारतीय हवाई दल, बी. यापैकी कोणीच नाही, सी. भारतीय सेना, डी. भारतीय नौदल। आपला योग्य उत्तर आहे सी. भारतीय सेना। स्पष्टीकरण: सॅम मध्यम श्रेणी जमीन ते हवाई क्षेपणास्त्र ही प्रणाली डीआरडीओने भारतीय सेनेसाठी विकसित केली आहे। ती शत्रूंचे विमान व क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता बाळगते। 4 यशस्वी चाचण्यांनी तिची विश्वासार्हता सिद्ध केली आहे। आपला प्रश्न आहे की पंतप्रधान मोदींनी भारतीय शांतता सेनेच्या स्मारकावर कुठे श्रद्धांजली अर्पण केली? आपले पर्याय आहेत अ. न्यूयॉर्क, बी. कोलंबो, सी. बंकॉक, डी. नवी दिल्ली। आपला योग्य उत्तर आहे बी. कोलंबो। स्पष्टीकरण: हे स्मारक श्रीलंकेत आहे आणि इपकेफ मिशनदरम्यान शहीद झालेल्या भारतीय शांती सेनेच्या जवानांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहे। आपला प्रश्न आहे की भारतामध्ये महिला आणि पुरुष 2024 याचा कोणता आवृत्ती सरकारने प्रसिद्ध केला आहे? आपले पर्याय आहेत अ. 26वी, बी. 46वी, सी. 16वी, डी. 36वी। आपला योग्य उत्तर आहे अ. 26वी। स्पष्टीकरण: ही अहवाल महिला आणि पुरुष संबंधित सामाजिक-आर्थिक माहिती सादर करतो जो धोरण तयार करण्यात मदत करतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला जमीर सर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपला प्रश्न आहे की आयुष्मान भारतमुळे 2014 मध्ये आरोग्यावरचा खर्च 62% वरून किती टक्क्यांपर्यंत खाली आला? आपले पर्याय आहेत अ. 42%, बी. 35%, सी. 38%, डी. 52%। आपला योग्य उत्तर आहे सी. 38%। स्पष्टीकरण: आयुष्मान भारत यासारख्या योजनांमुळे खासगी आरोग्य खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे। आपला प्रश्न आहे की अलीकडेच तमिळनाडूच्या कोणत्या जिल्ह्यात सोमगिरी डोंगरांवर राजराजा चोल यांच्याशी संबंधित नवीन शिलालेख सापडला? आपले पर्याय आहेत अ. कोयंबतूर, बी. मदुराई, सी. तिरोड, डी. तिरुप्पूर। आपला योग्य उत्तर आहे बी. मदुराई। स्पष्टीकरण: हा शिलालेख महान चोल सम्राट राजराजा चोल यांच्या काळाशी संबंधित आहे आणि त्या काळातील संस्कृती व प्रशासन दाखवतो। आपला प्रश्न आहे की स्टँड अप इंडिया योजनेला अलीकडेच किती वर्षे पूर्ण झाली आहेत? आपले पर्याय आहेत अ. 07 वर्षे, बी. 11 वर्षे, सी. 05 वर्षे, डी. 09 वर्षे। आपला योग्य उत्तर आहे डी. 09 वर्षे। स्पष्टीकरण: ही योजना अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना उद्योजकतेसाठी कर्ज व मदत देते। आपला प्रश्न आहे की 2047 पर्यंत भारतातील कोळसा आधारित ऊर्जेचा वाटा किती असेल? आपले पर्याय आहेत अ. 27%,
बी 37%, सी 47%, डी 17%. आपला योग्य उत्तर आहे बी 37%. स्पष्टीकरण. भारत जरी नवीकरणीय ऊर्जा वाढवत असला तरी बेस लोडसाठी कोळसा महत्त्वाचा राहणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला जमीर सर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपला प्रश्न आहे की बिमस्टेकचे पुढचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत: अ. श्रीलंका, बी. बांगलादेश, सी. भारत, डी. म्यानमार. आपला योग्य उत्तर आहे बी. बांगलादेश. स्पष्टीकरण. बांगलादेश बिमस्टेक या बंगालच्या उपसागरातील प्रादेशिक सहयोग संघटनेचे नेतृत्व करेल. आपला प्रश्न आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान पोर्तुगाल व या देशाच्या राजकीय दौऱ्यावर जातील. आपले पर्याय आहेत: अ. बल्गेरिया, बी. स्लोव्हाकिया, सी. युक्रेन, डी. रोमानिया. आपला योग्य उत्तर आहे बी. स्लोव्हाकिया. स्पष्टीकरण. या दौऱ्याचा उद्देश भारत व युरोपियन देशांमधील संबंध अधिक बळकट करणे आहे. आपला प्रश्न आहे की वायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रॅम 2024 ते 2029 याला मंजुरी कोणी दिली? आपले पर्याय आहेत: अ. नीती आयोग, बी. मंत्रिमंडळ, सी. राष्ट्रपती, डी. संसद. आपला योग्य उत्तर आहे बी. मंत्रिमंडळ. स्पष्टीकरण. हा कार्यक्रम ग्रामीण भागात सुविधा व जीवनमान सुधारण्यासाठी आहे. आपला प्रश्न आहे की 2024-25 मध्ये सर्वाधिक आर्थिक विकास दर कोणत्या राज्याने नोंदवला आहे? आपले पर्याय आहेत: अ. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. तमिळनाडू, डी. केरळ. आपला योग्य उत्तर आहे सी. तमिळनाडू. स्पष्टीकरण. तमिळनाडूने उद्योग व सेवा क्षेत्रात आघाडी घेतल्यामुळे सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. आपला प्रश्न आहे की दिल्ली आयुष्मान भारत लागू करणारे कितवे राज्य केंद्रशासित प्रदेश ठरले? आपले पर्याय आहेत: अ. 33, बी. 31, सी. 35, डी. 38. आपला योग्य उत्तर आहे सी. 35. स्पष्टीकरण. दिल्ली आता या योजनेंतर्गत गरिबांना मोफत आरोग्य विमा देत आहे. आपला प्रश्न आहे की अलीकडेच श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान श्रीलंका मित्र विभूषण कोणी प्राप्त केला? आपले पर्याय आहेत: अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सी. गृहमंत्री अमित शाह, डी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आपला योग्य उत्तर आहे अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्पष्टीकरण. हा सन्मान भारत श्रीलंका संबंध बळकट केल्याबद्दल पंतप्रधान मोदींना देण्यात आला आहे. आपला प्रश्न आहे की पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशात भारताच्या मदतीने उभारलेल्या 2 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले? आपले पर्याय आहेत: अ. थायलंड, बी. श्रीलंका, सी. बांगलादेश, डी. भूतान. आपला योग्य उत्तर आहे बी. श्रीलंका. स्पष्टीकरण.
हे प्रकल्प भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि विकासावरील कटिबद्धतेचे उदाहरण आहे. आपला प्रश्न आहे की केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी सुंदरगड कोणत्या राज्यात मेगा वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन केले? आपले पर्याय आहे अ. ओडिशा, बी. मिझोराम, सी. झारखंड, डी. मध्य प्रदेश. आपला योग्य उत्तर आहे अ. ओडिशा. स्पष्टीकरण: हे शिबिर दूरवरच्या आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने घेण्यात आले होते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला जमीर सर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. दररोज असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन परत येऊ. तोपर्यंत जमीर सर यूट्यूब चॅनल बघत राहा. तयारी स्पर्धा परीक्षेची आपल्या मातृभाषेत.